नमस्कार, मी ज्योती. गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहुयात काही ठळक बातम्या. बहुचर्चित भूसंपादन कायदा विधेयक लोकसभेने मंजुरीची मोहर उमटवली आहे. त्यामुळे मोदी सरकारने विरोधकांच्या दबावाने 9 अधिकृतरित्या दुरुस्त्या स्वीकारल्या आहेत. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राजद आणि बीजेपीने सभात्यागाचा मार्ग निवडला, तर कट्टर विरोधक असलेला रालोआतील घटक पक्ष शिवसेनेने गैरहजर राहत विरोध कायम असल्याचं दाखवून दिलं. योग्य मोबदल्याचा अधिकार आणि भूसंपादन पारदर्शकता, पुनर्वसन आणि पुनर्व्यवस्था विधेयक 2015 वर लोकसभेने आवाजी मतदानाची मंजुरी दिली. 70% भूमीधारकांची संमती असेल तरच जमीन संपादित करता येईल आणि सोशल इम्पॅक्ट असे समन केल्याशिवाय जमीन घेता येणार नाही. ही आधीच्या कायद्यातील वगळण्यात आलेली बंधने पुन्हा अंतर्भूत करावी ही विरोधकांची मागणी सरकारने मान्य केली नाही, तर आणखी 2 दुरुस्त्या जोडत या विधेयकाचा कायदेशीर मार्ग प्रशस्त केला. इस्रायलचा गुप्तहेर असल्याचा आरोप ठेवत इसिस या दहशतवादी संघटनेने एका तरुणाची हत्या केल्याची माहिती समोर येते. इसिसतर्फे एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला असून एक लहान मुलगा तरुणाची हत्या करताना दिसत आहे. मोहम्मद सईद इस्माईल मुसल्लम असे त्या तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर आली असून व्हिडिओमध्ये त्याने नारंगी रंगाचे कपडे परिधान केल्याचं दिसत आहे. मोसाद या गुप्तचर संस्थेत झालेली भरती, प्रशिक्षण आणि त्यासाठी केलेल्या कामाबद्दल तो तरुण माहिती देताना दिसत असून त्यानंतर एका लहान मुलाकडून त्याच्या डोक्यात गोळी मारून ठार केल्याचंही व्हिडिओत दाखवण्यात आलंय. यानंतर मुसल्लमच्या शरीरावर आणखी 3 गोळ्या झाडण्यात आल्या. मुसल्लमच्या कुटुंबियांनी मात्र तो गुप्तहेर नसल्याचं सांगितलंय. दरम्यान या व्हिडिओच्या अधिकृततेबाबत अद्याप खात्री पटली नसल्याचं इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे. विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना नागपुरात एका लग्नासाठी हजेरी लावल्यानं मुख्यमंत्र्यांवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. भाजपचे खासदार आणि उद्योगपती अजय संचेती यांच्या घरातल्या एका लग्नासाठी मुख्यमंत्री मंगळवारी हजर राहिले. विधिमंडळात गारपीटग्रस्तांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री मात्र नागपूरच्या दिशेने तयारीत होते. यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीका करायला सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनी एका श्रीमंत उद्योगपतीच्या लग्नाला प्राधान्य देऊन गारपीटग्रस्तांचा अपमान केल्याची टीका राष्ट्रवादी नेत्यांनी केली. विरोधकांच्या या गोंधळाच्या भीतीनं मुख्यमंत्र्यांनी आपलं नागपूरला जाणं काही काळ लांबवलं. एअरपोर्टवरून ते सभागृहात पुन्हा परतले आणि नंतर रात्री उशिरा ते संचेतीच्या लग्नासाठी रवाना झाले. दरम्यान मुख्यमंत्री यांनी आपण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी 7 तास बसलो असल्याची ग्वाही दिली आहे आणि उद्याही बसणार आहे असं स्पष्टीकरण दिलंय. ते नागपुरात पोहोचल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. काल चर्चा सोडून लग्नाला जाणं मी समजू शकतो. एखाद्या सामान्य शेतकऱ्याच्या लग्नाच्या निमंत्रणाला जर मुख्यमंत्री गेले असते तर आम्ही समजू शकलो असतो. पण एका शेडजीच्या लग्नाला तेही पक्षाला मदत करतायत अशा हिशोबाने जाणं, सभागृहात चर्चा चालू असताना गंभीर, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. असा दिवस या महाराष्ट्रात यापूर्वी कधीही आला नव्हता. असा काल शेतकऱ्यांचा अपमान करून मुख्यमंत्र्यांनी तो दिवस या महाराष्ट्रामध्ये आणलाय. जवळपास 7 तास पूर्ण या चर्चेमध्ये मी स्वतः बसलो होतो. सगळ्यांची भाषणं मी ऐकली. याचं उत्तर कृषी मंत्री देणार आहेत, ते उद्या देणार आहेत, त्यालाही मी उपस्थित राहणार आहे. आणि गेल्या 15 वर्षामध्ये अशा चर्चेमध्ये इतका वेळ कधीही मुख्यमंत्री बसलेले नाहीत. मी पूर्ण वेळ बसलो होतो. सरकार पूर्ण गंभीर आहे. आता इथे आल्यानंतर पहिल्यांदा मी या ठिकाणी काल जे नागपूर विभागात गारपीट झाली त्याच्या संदर्भातली बैठक ठेवली आहे. त्या बैठकीत पूर्ण आढावा मी घेणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की उगीच राजकारण याच्यावर करण्यात येऊ नये. मेट्रो 3 प्रकल्पाअंतर्गत मार्गात येणाऱ्या झाडांची तोड करण्यास राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या अगोदरही तीव्र विरोध केला होता. याचा राग पुन्हा मनसेने आरे कॉलनीत मेट्रो 3 कारशेड ऑफिसची तोडफोड करत केलाय. आरे कॉलनीतील झाडे तोडल्याच्या संतापातून मनसे कार्यकर्त्यांनी मेट्रो 3 कारशेड ऑफिसची तोडफोड करत संतापाला वाट करून दिली. मनसेचे पुन्हा खळखटाक झाली. मंगळवारी राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या थडग्यावर मुंबईचा विकास होऊ देणार नाही असं स्पष्ट केलं होतं. मुंबई मेट्रो प्रकल्प होऊ देणार नाही, आरे तोडू देणार नाही आणि हा राजकीय विषय नाही, हा मराठी माणसाचा अस्तित्वाचा विषय आहे. मुंबई ही मराठी माणसाची आहे, ती आपल्याला टिकवावी लागेल असं स्पष्ट केलं होतं. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी हा हल्ला चढवला.
अर्जेंटिनामध्ये एका रियालिटी शोच्या शूटिंग दरम्यान हेलिकॉप्टरशी टक्कर झाल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे। या भीषण दुर्घटनेत फ्रान्सचे 8 नागरिक आणि अर्जेंटिनाचे 2 पायलट मृत्युमुखी पडलेत, तर फ्रान्सच्या 3 ऑलिम्पिकपटूंचाही यात दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समजतंय। दरम्यान ही दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। स्विमिंगचा गोल्ड मेडलिस्ट कॅमिली मुफोट, बॉक्सिंगचा ब्रॉन्झ मेडलिस्ट अलेक्सिक वॉस्टिन आणि नौकापटू फ्लॉरेन्स आर्थ्रोड यांच्यासह 10 जणांचा हेलिकॉप्टरच्या अपघातात मृत्यू झालाय। अर्जेंटिनामध्ये सोमवारी एका रियालिटी शोच्या शूटिंग दरम्यान 2 हेलिकॉप्टरचा समोरासमोर टक्कर झाल्याने हा भीषण अपघात झाला। हे तिन्ही खेळाडू या रियालिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते, मात्र या दुर्घटनेत त्यांना आपले प्राण गमवावे लागले। या दुर्घटनेत हेलिकॉप्टर पूर्णतः जळून खाक झाले। कमी प्रकाश आणि जोरात सुटलेल्या वाऱ्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगण्यात येते। हेलिकॉप्टर कोसळल्याचं नेमकं कारण काय याचा तपास केला जातोय। बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।